तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप मस्त आहे आणि ठणठणीत आहे आणि तुम्ही पण आशा करते की तुम्ही पण ठणठणीतच असावं माझ्यासारखं. तर खूप दिवसानं मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे आणि तर चला आपल्या आज गप्पांना सुरुवात करूया. तर मी व्हिडिओला सुरुवात करते. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. बापरे, खूप गरमी होतीये. राणीला फॅनचं स्पीड कमी करायला सांगितलं तर ती पूर्ण फॅनच बंद करून गेलेली आहे. तर थांबा, मी आले 2 मिनिटांमध्ये. हां, आता कसं व्हायचं, थोडीशी हवा लागायला लागली, बरं वाटतंय. तर एवढ्या दिवस तर मी गेले होते गावाला. पहिली गोष्ट, गावाला गेली होती आमच्या, आणि तिकडचे पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत, व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. जास्त व्हिडिओ काही काढले नाही, दोनच व्हिडिओ काढलेत बघा. व्लॉग बनवलेले आहेत. एक देवदर्शनाचा बनवला आणि एक फिरायला गेलो तिथला बनवलेला आहे. तर गावाकडची ट्रिप कशी झाली माझी तर मी सांगू शकत नाही तुम्हाला की माझी ट्रिप कशी झाली. जर मी तुम्हाला सांगितलं ना तर बाबा तुमच्या पण डोक्याच्या वरतून जाईल. तर रोजचा दिवस हा माझा ना अर्धा निम्मा हसत खेळत जायचा आणि अर्धा निम्मा रडत पडत जायचा. तर काय व्हायचं, तिकडच्यांची जरा लँग्वेजमध्ये थोडासा फरक असल्यामुळं ना तर मला थोडीफार समजायची नाही म्हणजे त्यांची लँग्वेज. मग मला असं कुठंतरी एकटं पडल्यासारखं वाटायचं. मग परत बोलायला यायचे, मग परत बरं वाटायचं. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे की एकटं पण पडले नसते मी काही एवढ्या वेळा, कारण की माझ्या मोबाईलला, तुम्हाला माहिती आहे मोबाईलशिवाय आपल्याला काही जमत नाही. मी सारखी त्या मोबाईलमध्ये घुसून असते आणि आपले व्हिडिओ वगैरे काही ना काहीतरी माझं चालू असतं ते मोबाईलमध्ये घुसून बघायचं. पण तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम होता काय पडलं बरं, चार्जिंगची वायर पडली वाटतं. तर माझ्या मोबाईलला मी माझ्या गावातून बाहेर गेले ना त्यावेळेसच नेटवर्क यायचं, नाही तर नेटवर्कच यायचं नाही. आणि चुकून मी घराच्या बाहेर थोडीशी गेले तर मला फोन यायचे आणि ज्यांचे फोन आलेले असतील त्यांचे मेसेज पडले तर मी त्यांना कॉलबॅक करायचे. आणि अशी झाली आहे माझी. खूप म्हणजे एन्जॉय पण केलेला आहे आणि खूप असे बोरिंग पण दिवस गेलेले आहेत माझे. आणि आत्ता मी आलेले आहेत, येऊन 5-7 दिवस झालेले आहेत. आणि सगळ्यात मोठी खुशखबर ही भेटलेली आहे मला गावावरून आल्यावरती की माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि मी एवढी खुश आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे मी खरंच खूप खुश झाले की माझं चॅनेल मॉनिटाईज झालं. पण आता मला खूप सारी मेहनत घ्यायची आहे, व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि इथपर्यंत जे मी आले ते तुमच्या आशीर्वादामुळे आलेले आहे. आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा आणि छान छान कमेंट करत जा. वाईट कमेंट करणाऱ्यांना मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मी तुमच्या घरचं खायला येत नाही किंवा मी तुमच्या आदतनं मदत नसते तर तुम्ही मला वाईट कमेंट करायला येऊ नका. आणि जे मला चांगले कमेंट करतात त्यांच्यासाठी तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता. तर खरंच मला खूप भारी वाटतं. आणि अशाच जर तुम्ही चांगलं कमेंट केलं तर मी नक्कीच त्याला रिप्लाय देईल आणि वाईट कमेंट केलं तरी त्याला पण मी नक्कीच रिप्लाय देते. पण रिप्लाय एकदम माझे पण तुमच्या कमेंटसारखेच असतात हे का विसरू नका तुम्ही बरं, कारण की सडेतोड उत्तर द्यायला मला परफेक्ट येतं. मी कधीच कोणाचं ऐकून घेत नाही. तुम्ही म्हणताल तू अशी का बोलते, सोशल मीडियावरती राहायचं आहे म्हटल्यावर तुला एवढं तर सहन करावं लागेल. तर तसं तर मी खूप सहन करते, पण काही गोष्टी मला सहन होत नाहीत. कारण की ना नाही का, आपण आपल्या घरचं खातून गावाचं कशाला ऐकून घ्यायचं. त्याच्यामुळं मला नाही आवडत दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला. पण जो माझ्याशी जसं बोलतो मी त्याच्याशी त्याच भाषेमध्ये बोलते आणि तशाच भाषेमध्ये त्याला रिप्लाय देते. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला वाईट बोलणारे असे तुमच्यामधले लोक नाही आहेत की सर्वसामान्य म्हणजे ज्यांना मी ओळखत नाही वगैरे असे ते नाही आहेत. तर माझ्या व्हिडिओमध्ये येऊन घाण कमेंट करणारे खरं सांगते माझे स्वतःचे घरातले आहेत, म्हणजे माझ्या घरातले नाहीत, होते घरातले ते आहेत. आला का तुम्ही? आम्हाला ते उजाळाची गेम बघायची, पाण्याची नाही दुसरी. तुमचं काय असतं ग मध्ये सारखं? तर राणीची आजची गंमत सांगते तुम्हाला. बाळा, तू आज हाताने आंघोळ केलीस, हाताने मेकअप केलास, हाताने कपडे घातले, केस पण हाताने विचारलेले आहेत. का बरं आज असं का बरं? मला नटाय बिटायला आवडतं. बाय बाय मित्रांनो, मी चालले खेळायला. झालं बोलून. ती म्हणते मला नटायला लय आवडतं. तर मॅडमना आज हातानेच आंघोळ केलेली आहे दोघींना पण. त्यांना काय झालं काय माहिती, दोघी बाथरूम मध्ये गेल्या, पाणी आलेलं होता
आणि दोघींनी आंघोळ केली आणि हातानेच मेकअप केला. माझं व्हिडिओ शूट करायचं चाललं होतं. तिला वाटलं की मेकअप वगैरे केल्यावरती मम्मी कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये घेईल, पण त्यांना मी घेतलंच नाही. हां, तर आहेत अशी लोक की ते म्हणजे खूप वाईट कमेंट करतात ते मला, पण नाही का बाहेरच्यांना कमेंट केली की आपल्याला जास्त त्रास होत नाही, कारण की लोकांची आपण बघण्याचा दृष्टिकोन कधीच बदलू शकत नाही. एखाद्याची आपण नजर बदलू शकतो, पण तो ज्या नजरेनं बघतोय, जे त्यांची पापी नजर आहे ती कधीच आपण बदलू शकत नाही. तर तसे असतात बाहेरच्या लोकांचं आपण सोडून देतो, पण जे घरातले असतात त्यांना मला आता घरातले पण म्हणायचं नाही, ते घरातले म्हणायच्या लायकीचे पण नाही आहेत. पण तुमचा आणि माझा तसा पण काही संबंध राहिलेला नाही. पण त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये येऊन भुकता कुत्र्यासारखं. कशासाठी भुकता मला तेच काही कळत नाही ना. मी तुमचं नावसुद्धा घेत नाही, मी तुमचं कशातच नाव घेत नाही. जर मी नाव घ्यायला सुरुवात केली ना तर फोटो सट्टा लावून तुमची नावं घेईल आणि तुमच्यावरती मी प्रत्येक कमेंटचा स्क्रीनशॉट वगैरे काढलेला आहे. आणि एक ना एक दिवस मी जोपर्यंत सहन करते तोपर्यंत सहन करणार आहे. आणि ज्या दिवशी मला सहन होणार नाही ना त्या दिवशी मी खरं सांगते मित्रांनो, ह्या माणसांचं आहे ना मी स्क्रीनशॉट फोटो वगैरे कोण आहे ती, त्यांना असं वाटतं की त्यांच्या आयडीची नावं मला काय दिसत नाही ती का. मला नावं वगैरे सगळे दिसतात, मला काही जास्त टाईम लागणार नाही. ज्या दिवशी मी गावाला जायचे त्या दिवशी त्यांच्यावरती नाही पोलीस कंप्लेंट केली ना तर नावाची अंकित आली. फक्त मला आता इथून पुढं वाईट कमेंट यावी त्यांची. आणि स्पेशल तुम्ही माझे व्हिडिओ बघायला येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांसमोर सांगते, इथून पुढं जर माझ्या व्हिडिओला खरंच वाईट कमेंट केली ना तर तुमचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे आणि ते मी देणार. मग लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. जगताय ना मच्छ्यामध्ये, एवढी मज्जा मारताय, चांगलं जगताय तर जगा ना. कशाला दुसऱ्यांच्यामध्ये कुत्र्यावानी भोग 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 भुकायला येता. मी येते का तुमच्यामध्ये भुकायला कुत्र्यासारखं. मला एवढे चांगले व्हिडिओ बनवायचे असतात हां, पण तुम्ही मात्र आपलं यायचं आणि कुत्र्यासारखं भुकून जायचं. तर तुम्ही म्हणसाल एवढं कोणाला बोलतेय, तर आहेत असे लोक मी त्यांना बोलतीये. तर जाऊ द्या, सोडू द्या. तर आपलं आपण बोलूया. माझं काय हे चालूच असणार आहे, कारण की माझ्या मागची पिढा काय जाणार आहे नाही. ती कायमस्वरूपी अशी माझ्या मागं लागली ना पनवती बनून ती लागणारच आहे. तर मी माझ्या जीवनात खूप खुश आहे. कशी का असेना मी माझ्या पद्धतीने लाईफ जगते. मी माझ्या स्वतःच्या कमाईनं कष्टानं कमवून खाते पिते. तर जळणाऱ्यांची ते बघून बघून खूप जळायला लागली आहे. माझी प्रगती झाली ना लोकांची अशी जळायला लागली. तर तुम्ही जेवढं जळचाल ना तेवढं माझं चांगलं होत राहील. आणि तुम्ही असंच जळून जळून करपून खाक होऊन जा, तुमची राख होते, मग मला पण थंडक भेटेल. पहिली गोष्ट तर माहिती आहे, मी कधी जास्त करून म्हणजे मला दुसऱ्यांचं काही करायचंच नसतं, घेणं देण्यात नसतं. मी कधी कोणावरती अशी जळकुट्या नजरेनं किंवा जळत नाही. खरं सांग, एखादा पुढं चाललाय म्हणून त्याचं पाय खेचायचे नसतात. तर काही भिकाऱ्यांची लक्षणं अशी पण असतात, काही बायका पण अशा असतात आणि पुरुषही असेच असतात. आपल्यामधलेच माणसं असे असतात की नाही का, एखाद्याच्या माझ्या बाबतीत तर खूप असं होतं की एखाद्याच्या व्हिडिओला असे व्ह्यूज वगैरे गेले जसं की माझं, तर रिट्रोल करणाऱ्यांचं लगेच सुरू होतं की असं केलं तसं केलं. आणि काय काय नंतर काय म्हणजे असे म्हणतात की ही आमची कॉपी करते, ती आमची कॉपी करते. तर पहिली गोष्ट, मी कधीच कोणाची काही कॉपी करत नाही. जे मला वाटतं करावं मी तेच करते. आणि राहिला प्रश्न कॉपी कोण करतंय आणि कोण नाही, आणि 50 वेळा कोण कोणाच्या आयडीमध्ये जाऊन व्हिडिओ बघत असतं आणि जसेच्या तसे कपडे घेऊन व्हिडिओ वगैरे बनवत असतात. त्याच्यामुळं कॉपी कोण करतं ते आधी स्वतःला विचारा आणि मग दुसरीकडे पोट दाखवा. असं एकही व्हिडिओ कोणाच्या मध्ये असं कोणाच्या व्हिडिओवरून कॉपी केला असा एकही व्हिडिओ नाही. जे काय आहे मला सुचतं आणि आधीपासून मी बनवत आले. तुम्हाला माहिती आहे मी टिकटॉकला माझे व्हॉईसमधले व्हिडिओ होते. एवढी मिलियनमध्ये आयडी गेलेली होती, कोण नव्हतं त्यावेळेस मी त्यांची कॉपी करायला. मी माझ्या स्वतःच्या जीवावरती केली होती एवढी आयडी. आणि स्नॅक व्हिडिओवरती तर बोलूच नका, एका आठवड्यात 1.5 लाख फॉलोअर्स झाले होते माझे. ते पण मी माझ्या स्वतःच्या जीवावरती केले होते, कोणाची कॉपी करून केल्या नव्हत्या. आणि राहिले इंस्टाग्रामची पण 1,70,000ची आयडी, ती पण मी माझ्या स्वतःच्या जीवावरती केली. तुमच्या आधी माझीच आयडी चालत होती. तुम्ही आता काय तुम्हाला थोडं भेटलं की तुम्ही त्याचा बाऊ करायला लागलाय, तसली आम्हाला सवय नाही, पहिल्यापासूनच नाही. आम्ही आयऱ्या गैऱ्यांना पण आम्ही आधीपासूनच किंमत दिली आणि आधीपासूनच आमच्या जवळ केलं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ना असं मागून टोमणे मारायचे, आमच्याबद्दल व्हिडिओ बनवायचे, असं करायचं तसं करायचं चालू असतं त्यांचं.
पण जाऊन द्या, ज्याची त्याची इच्छा, ज्याचे त्याचे विचार, तुमचे विचार तुम्हाला लक लागो. आणि मी पहिली गोष्ट माझ्या राहण्यावरती सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे लोकांना, की नाही का इंस्टाग्रामला खूप बायकासुद्धा मला कमेंट करतात की नाही का तू पहिली अशी होती तशी होती, आता तू खूपच चेंज झाली आहे, हां असे कपडे घालते तसे कपडे घालते. अरे हो हो हो, माझी लाईफ आहे, मला हवं तसं मी करणार, मला आवडते, मला जसे कपडे घालायला आवडतात मी तशी घालणार. मला सांगा ते कपडे ना तुम्ही आणून देताय मला, किंवा तुमच्या घरचे आणून देतात ते, किंवा तुमच्या पैशाने मी घेते, किंवा तुमच्याकडे हट्ट केलाय का? हां ते मी माझ्या पैशाने आणून घालते, मी कष्ट करते, माझी लाईफ आहे, मला हवं तसं मी जगते. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला नाही बघू असे वाटत ना तर तुम्ही वरती ढकलून देऊ शकता माझे व्हिडिओ, नाही का? मी तुम्हाला फोर्स केलाय का की तुम्ही माझे व्हिडिओ बघा वगैरे म्हणून? हां मी कधीच कोणाला फोर्स केलेला नाही की तुम्ही माझे व्हिडिओ बघा. ज्यांना आवडतात ते बघतात, ज्यांना नाही आवडत ते नाही बघत. काही लोकांचं आहे ना येऊन वेळात वेळ काढून माझ्या व्हिडिओला कमेंट करणं खूप खूप महत्त्वाचं वाटतं त्यांना. तर थँक्यू सो मच अशा लोकांना. तुम्ही माझ्यावरती एवढं लक्ष ठेवता, माझे कपडे एवढे निरखून बघता आणि मलासुद्धा एवढे निरखून बघता, तर खरंच म्हणजे आई वडील पण मला एवढे निरखून बघत नाही, तेवढं तुम्ही बघता, तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे. एवढे वेळात वेळ काढून तुमच्या हाताची बोटे दुखून दुखून माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला येतात त्यासाठी. हो ना? तर मित्रांनो काय बोलावं आता, सगळं तर सांगून झालेलं आहे. आणि काहीच नाही आहे, जेवण वगैरे झालेलं आहे माझं सकाळीच. आज लवकर पटपट पटपट कामं आवरली. म्हणलं खूप दिवस झाले आपण बोललेलं नाही कोणाशी, काय नाही, व्हिडिओ बनवलेला नाही, तर थोडंसं फार बोलावं आणि मन जरा मोकळं करावं. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी तुमच्याशी बोलले ना मला खूप बरं वाटतं आणि मनातलं सगळं निघून जातं माझं, कारण की ना मन हलकं होऊन जातं. जेवढं काय मनात आहे तेवढं सगळं बोलून टाकते मी, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय बाय, काळजी घ्या तुमची आणि असंच हसत खेळत जगा. आणि हो वाईट कमेंट करणाऱ्यांनो एवढं पण माझ्यावरती जळू नका ना, मी तुमचं खाते ना तुमच्या बापाचं खाते, ठीक आहे? बाय बाय.